नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे गट. गट म्हणजे संधिवाताचा एक प्रकार आहे. तो शरीरामध्ये युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यानंतर हा उद्भवणारा त्रास आहे. तर हा एक वारंवार उद्भवणारा सांध्याच्या सुजीमुळे किंवा इन्फ्लेमेशनमुळे होणारा संधिवाताचा प्रकार आहे. हा तात्पुरता किंवा अनेक दिवसापासून म्हणजे दीर्घकालीन असा आजार आहे. तरी त्याची लक्षणे तीव्र स्वरूपाची असतात. हा जास्त मध्यम वयीन लोकांना आणि महिलांना मासिक पाळी बंद झाल्यानंतर होणारा हा त्रास आहे. तर याची लक्षणे काय आहेत? तर पायाच्या अंगठीमध्ये तीव्र वेदना, काही तासातच अंगठा सुजतो आणि त्यामध्ये भयंकर आग होते. तीव्र स्वरूपाच्या लक्षणामध्ये पायावर उभे राहणे सुद्धा खूप कठीण होऊन जाते. याच वेळेस गुडघे, मनगटे सुद्धा दुखतात. मध्यरात्री किंवा पहाटे अचानक वेदना सुरू होतात आणि रुग्णाला जाग येते. ही लक्षणे आठवडाभर राहतात. यामध्ये बारीक ताप येतो, भूक लागत नाही, उपचार नीट केले नाही तर ही लक्षणे वारंवार जाणवतात. सांधे बहुतेक निकामी होतात. त्या सांध्यामध्ये व त्वचेमध्ये युरिक ऍसिडचे कण जमा होतात. गंभीर लक्षण म्हणजे मूत्रपिंडामध्ये युरिक ऍसिडचे कण साचतात. त्यामुळे पोटामध्ये तीव्र वेदना होते. कधी कधी मूत्रपिंड निकामी होण्याचे चान्सेस असतात. किडनीमधून टॉक्सिक बाहेर न गेल्यामुळे गंभीर अवस्था निर्माण होते. तर गट होण्यामागची कारणे काय आहेत? तर सांधे, त्वचा, मूत्रपिंडामध्ये युरिक ऍसिडचे कण साचतात. युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळं भयंकर वेदना होतात. आनुवंशिकता हा एक त्याचा कारणीभूत असू शकतो. जर व्यसन जास्त असेल, धूम्रपान, व्यसन, दारू पिण्याचे प्रमाण जास्त असेल किंवा प्रोटीनयुक्त आहार म्हणजे प्रथिनयुक्त आहार, कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके जर आहारामध्ये जास्त प्रमाणात असतील तरी सुद्धा आपल्याला युरिक ऍसिडचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. मानसिक ताण असेल, जागरण जास्त असेल, अयोग्य आहार असेल, वारंवार पोट साफ न होणे म्हणजे कॉन्स्टिपेशन, मलावृत्तीचा जर त्रास होत असेल, त्यामुळे जर शरीरामध्ये टॉक्सिक घटक जर शरीरातून नाही बाहेर गेले तर आपल्याला त्वचेला, किडनीला जास्त काम करावं लागतं. त्यामुळे युरिक ऍसिडचे लेवल वाढली जाते आणि त्यामुळे हा त्रास आपल्याला होऊ शकतो. तर यावर उपचार काय? तर पहिली गोष्ट म्हणजे आपले उपवास, आठवड्यातून एकदा उपवास करणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीर आपले डिटॉक्स म्हणजे शुद्ध होण्यासाठी आणि पूर्ण आपल्या अवयवांना आराम मिळण्यासाठी आपण आठवड्यातून एकदा उपवास करणे गरजेचं आहे. तसेच 3 दिवस आपण संत्र्याचा रस आणि पाणी मिसळून, नुसतं संत्र्याचा रस आणि पाणी मिसळून याच्यावर राहिले तरी सुद्धा शरीरामध्ये टॉक्सिक बाहेर जाण्यास मदत होते. 3 दिवसानंतर आपण कच्चा आहार, भाज्यांचा ज्यूस, फळांचा ज्यूस घेणं गरजेचं आहे. आणि असे 3 दिवस केल्यानंतर पुढील 5 दिवस आपण सकस आहार घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला नेहमीचा आहार चालू करा. यामुळे आपले शरीर शुद्ध होऊन जाईल आणि आपल्या शरीरामध्ये जी वाढलेली युरिक ऍसिड लेवल आहे ती नॉर्मल होऊन जाईल आणि आपल्याला हा त्रास कमी होऊन जाईल. त्यानंतर आपण मांसाहार, त्यानंतर दारू पिणे, मासे, अंडी, चहा, कॉफी जर आपण जास्त प्रमाणात पित असेल ते कमी करणे. मैदायुक्त पदार्थ, जास्त गोड पदार्थ, शीतपेय म्हणजे कोल्ड ड्रिंक्स वगैरे जर आपण घेत असाल तर ते बंद करणे गरजेचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण जर इप्सम सॉल्ट वापरले तरी सुद्धा आपल्याला आपल्या सांध्यावरचे सूज वगैरे कमी होण्यामध्ये मदत होऊन जाईल. जर रोज आपण एक आंबट किंवा गोड असे जर चेरीचे फळ एक 10 जर आपण चांगले चावून खाल्ले काही दिवस तर सुद्धा आपल्या शरीरामध्ये जे युरिक ऍसिड वाढलेलं आहे ते कमी होऊन जाईल आणि आपल्याला हा त्रास कमी होऊन जाईल. तर त्यासाठी तुम्हाला एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. जर ती तुम्ही घेतली तरी सुद्धा तुम्हाला चांगला प्रकारे फायदा होऊन जाईल. तर कॅप्सूल इंडोमेथासिन 50 mg सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट वायसुलॉन 5 mg सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणानंतर घ्या. रॅन्टॅक 150 mg टॅबलेट जेवणापूर्वी सकाळ, दुपार, संध्याकाळ घ्या. जास्त वेदना होत असेल तर डायनापर टॅबलेट सकाळ, संध्याकाळ जेवणानंतर घ्या. जर युरिक ऍसिडची लेवल जास्त असेल तर आपल्याला झायलोरिक 300 mg गोळी रोज एक रात्री अशी 1 महिना घ्या. आपली जोपर्यंत युरिक ऍसिड लेवल नॉर्मल येत नाही तोपर्यंत आपण काही दिवस 300 mg घ्या. नंतर युरिक ऍसिड लेवल जर आपली कमी होत चालली तर 200 mg, 100 mg असं करत करत ज्यावेळेस नॉर्मल लेवल येईल त्यावेळेस ही गोळी बंद करून
बंद केली तरी चालेल. त्यानंतर सपोर्टला आपण आयुर्वेदिक गोळी सांगतो. पुनर्नवादी गुगुळ म्हणून एक गोळी आहे, ती सकाळी 2 संध्याकाळी 2 जेवणानंतर घ्या. त्यानंतर नेरी KFT म्हणजे आपल्या किडनीचं आरोग्य सुधारण्यासाठी नेरी KFT म्हणून सिरप आहे, ते 15 ml औषध समप्रमाणात पाणी घेऊन सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. त्यामुळे आपलं किडनीचं डिटॉक्सिफिकेशनचं काम चांगल्या पद्धतीने होऊन जाईल आणि आपली किडनी सदृढ होईल आणि युरिक ऍसिडची लेवल आपली नॉर्मल होऊन जाईल आणि आपल्याला हा त्रास पूर्णपणे कमी होऊन जाईल. तर ही ट्रीटमेंट घ्या. तर आपल्याला माहिती कशी वाटली शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.